नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। हिंदू राष्ट्र सभेच्या स्वागतासाठी दीप आणि रांगोळ्यांनी सजले सोलापूर। हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले। अनेक ठिकाणी जणू दिवाळीचे चित्र पाहायला मिळाले। बुधवारी 11 मार्च रोजी जय भवानी परिसराच्या मैदानावर हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात येत आहे। या प्रसार फेरीमध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते। मार्गात अनेक ठिकाणी धर्मध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली। नागरिकांनी घरासमोर सुंदर रांगोळ्या काढून दिवे लावून स्वागत केले। यामुळे संपूर्ण परिसरात जणू दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाले होते। या उत्साहपूर्ण वातावरणामुळे हिंदू राष्ट्र जागृती सभेबद्दल नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। उत्तम प्रतिसाद पाहून आयोजकांनी समाधान व्यक्त केला आहे। जय श्रीराम। या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने 11 मार्च रोजी होणाऱ्या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या पूर्व तयारीसाठी प्रसारासाठी आपल्या सोलापूर शहरामध्ये आपण शहरातील 2 भागांमध्ये प्रसार दिंडीचे आयोजन केले होते आणि या दिंडीच्या माध्यमातून हिंदू राष्ट्र जागृती सभेला सर्व हिंदू बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहूया। संपूर्ण सोलापूर शहर होर्डिंगच्या माध्यमातून प्रसिद्धी फलकांच्या माध्यमातून भगवमय झालेला आहे। त्याचबरोबर ती सोलापूर शहरामध्ये घराघरात एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे हिंदू राष्ट्र जागृती सभेची। कारण का या हिंदू राष्ट्राची आवश्यकता आज सर्व सोलापूरकर वासियांना भासत आहे आणि या माध्यमातून सर्व सोलापूरकर वासी जागृत होत आहे। आणि सर्वांना मी नम्र आवाहन करतो की सर्वांनी देव देश आणि धर्मासाठी आपली माझी माता भगिनी वाचली पाहिजे, माझी गोमाता वाचली पाहिजे। यासाठी हिंदू धर्माला आलेली ग्लानी दूर होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित हिंदवी स्वराज्य प्रभू श्रीरामांचं रामराज्य पुन्हा येण्यासाठी या हिंदू राष्ट्र जागृती सभेला आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा। सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून आपलं धर्म कर्तव्य बजावा। जय श्रीराम।